10 दिवस रखडलेली मान्सूनची गाडी आज अखेर पुढे सरकलीये। मान्सून आता विदर्भाच्या अमरावती आणि गोंदियात दाखल झालाय। छत्तीसगड, ओडिसा आणि बिहारचा काही भाग सुद्धा मान्सूननं आता व्यापलाय। पुढच्या 3-4 दिवसांमध्ये मान्सून आणखी पुढे सरकेल आणि झारखंड तसंच उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात दाखल होईल असं हवामान विभागानं म्हटलंय। त्याबरोबरच उत्तर आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेची तीव्रता पुढच्या 5 दिवसांमध्ये कमी होईल असा अंदाज आहे। पुढच्या 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात हवामानाचा अंदाज असा आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 20 तारखेसाठी पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विदर्भात भंडारा, गडचिरोली आणि नागपूरमध्ये 20 जूनसाठी तर यवतमाळ, गडचिरोली आणि अमरावतीत 21 जूनसाठी ऑरेंज अलर्ट आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे।